मनुस्मृती भारतीय संविधानाचा मनुस्मृती अरे मनुस्मृती मनुस्मृती बोलो भीम भगवान की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि बाबासाहेबांचं संविधान जसं बुद्ध आणि त्यांचा धम्म हे ग्रंथ वाचतो तसंच संविधान देखील आपण या ठिकाणी वाचून मुखपाठ केलं पाहिजे। एवढंच मला या प्रसंगी आपल्या सर्वांना सांगायचंय। आणि जोपर्यंत बाबासाहेबांचे विचार बाबासाहेब आणि तथागत गौतम बुद्ध सम्राट अशोक यांचे विचार या भारतामध्ये आहेत तोपर्यंत ह्या जातीवादी लोकांचे मनसुबे कधीही बाबासाहेबांच्या अनुयायी पुरी होऊ देणार नाहीत। आम्ही कधीही मनुष्य राज्य या भारत देशामध्ये येऊ देणार नाही आणि कधीही हा भारत हिंदू राष्ट्र होणार नाही। झाला तर बौद्ध राष्ट्रच होईल पण हिंदू राष्ट्र कधीच होणार नाही। एवढं तुम्हाला या प्रसंगी सांगतो। मनू नावाचा हरामखोर लेखक तो कोण मनू होता? त्या मनूनं एवढं नीच पुस्तक लिहिलं आणि या देशातल्या शोषित पीडित गरीब लोकांवर अन्याय अत्याचार झाले। चार चार वर्णे करून ठेवले, एक शूद्र एक भारी एक कमी। हे कोणी याला सांगितलं? ते बाबासाहेबांना आमच्या बापाने जेव्हा या मनुस्मृतीला जाळलं आणि भारताचं संविधान या देशाला दिलं तेव्हा आम्ही माणसात आलेलो आहोत। आणि पुन्हा तुमचं हे स्वप्न मनुस्मृती या भारतात आणायचं, आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत तुमचा बाप सुद्धा ही मनुस्मृती आणू शकत नाही। आणि या मनुस्मृतीचा मी सर्व आंबेडकरी जनतेतर्फे आज आम्ही इथं जाणणार आहोत। कारण या मनुस्मृतीचा विचार करणाऱ्या लोकांमुळे ज्यांच्या डोक्यात ही मनुस्मृती आहे अशा लोकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली, संविधानाची विटंबना केली। हे तेच लोक होते ज्यांच्या डोक्यात ही मनुस्मृती होती। या गोष्टीमुळे आमचे दोन माणसं आज गेलेले आहेत। आमचा सोमनाथ सूर्यवंशी गेला, आमचे बाबा गेले। हे फक्त या हरामखोरांच्या नीच विचारांमुळे खालच्या विचारांमुळे यांच्या जातीवादामुळे झालेलं आहे बाबांनो। आणि या लोकांना आपण सोडणार नाही, या पोलीस प्रशासनाला सुद्धा आपण सोडणार नाहीत। ज्यामुळे या घटना घडल्यात, ज्यामुळे आमचे दोन भीमसैनिक गेलेले आहेत, अशा लोकांना आम्ही कधीच सोडणार नाहीत। हे इथं मी या इशारा दिलो आणि आज आपण इथं मनुस्मृती जाळून या घटनेचा निषेध करूया। स्मृती मनुस्मृती भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा। आपण या आंदोलन भूमीमध्ये आज मनुस्मृतीचं दहन करण्याचं कारण की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्याचा कुरुक्रम या जातीय व्यवस्थेने ज्या पुस्तकाच्या नावावरून केलं होतं त्याचं नाव मनुस्मृती होतं। आणि आपण बाबासाहेबांची लेकरं त्या शिवाजी महाराजांच्या बदल्याचा अपमानाचा बदला या घेण्यासाठी आपण आपल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चरणी आज इथे स्मृती जाऊन त्या अपमानाचा बदला घेणार आहोत। म्हणून आपण सर्वजण एक झालो आहोत। आपण सर्व भारतीय आहोत आणि आपण सर्व बाबासाहेबांचे लेकर आहोत हे दाखवून देण्यासाठी आपण सर्वजण आलो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोलो भीम भगवान की। भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा। अरे मनुस्मृती मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। मनुस्मृती मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा। अरे मनुस्मृती मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
संविधानाचा मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि मनुस्मृती बोलो भीम भगवान की अरे मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमच्या लेकराला मारलं, या पोलीसवाल्याला मारलं हरामखोरानं. त्या जातीवादी लोकांचं करायचं काय? खाली मुंडावरी पाय. आज जे मनुस्मृती जाळली आम्ही, असंच या 3 बसलेले आहेत वरी मंत्री अमित शाह, मोदी, त्याला सुद्धा फुकून द्यायची तयारी आमची महिला मंडळची. आम्ही दिल्लीला जाऊन या लोकांना राजकारण करू देणार नाहीत. न्याय मिळत नाही तेवढं आम्ही मागे हटणार नाहीत. आम्ही रोडावर सगळ्या महिला आमचे पुरुष बाजूला ठेवून आम्ही महिला रोड आंदोलन करू. आज परभणीमध्ये पोलीस अत्याचार आणि सरकारतर्फे त्याला स्टेट स्पॉन्सर्ड अत्याचार म्हणतात, त्याच्या विरोधामध्ये अभूतपूर्व असं धरणे आंदोलन सुरू आहे. त्या धरणे आंदोलनाचा 10वा दिवस. आजच मनुस्मृती दहन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामधली विषमतावादी जी व्यवस्था होती तर काढण्याचं काम केलं होतं. आणि तोच जागृतीचा अग्नी अखंड ठेवण्यासाठी आज धरणे आंदोलनाच्या 10व्या दिवशी आम्ही त्या मनुस्मृतीचा धावा या ठिकाणी घातलेला आहे. आणि तो देखील विशेष करून आमची माता भगिनी जी आहेत, आज महिला दिवस पण आहे, आमच्या माता भगिनीच्या हाताने ही जी विषमतावादी माणूसघाणी माणसाला माणूस समजदारी मानवतावादी विरोधी मनुस्मृती जाळली. हे मुलं काहीच गुन्हेगार नव्हते, लहान आमच्या सोबत होते. 10 महिला होतो बाबासाहेबापासून. त्याला मी म्हणत होते की हे गुन्ह्यामध्ये नाहीत, त्या लहान मुलाला देखील मारत राहिले. कोणाचा तरी फोन आला त्याला. बोला ते मुलं गुन्हेगार नव्हते, ते दंगा करणार दुसरेच लोक होते. पण बिनकारण जे याच्या व्हिडिओ मध्ये दिसायला लागलेत त्या मुलाला येणं उचलून नेण्याचे प्रयत्न चालू केलेले आहेत. आम्ही काय म्हणायचं होतं, ते माथी फिरू होताना आम्ही 10-12 बाया शिरून तुम्हाला मग नीट केलं ना, तर मग आम्ही माथी फिरूच होतो. आम्हाला माथी फिरूच म्हणायचं. इथं आमचे 2 माणसं गेले तर इथं आमच्या लेकरावर गुन्हे झाले तर. आणि मुख्यमंत्री सांगायला, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री की नाही ते अटॅकनं मेलंय, अटॅक आला होता का काय आला होता ते आम्ही प्रशासनाला दाखवूनच देतो. काय झालं होतं आणि काय नव्हतं. ज्या मुख्यमंत्र्यानं सांगितलंय की अटॅकनं गेलाय, त्याच मुख्यमंत्र्यानं त्याच्याच तोंडानं सांगाव की नाही सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हे मारामुळे झाला, पोलीस प्रशासनाच्या मारामुळे झालेला आहे त्याचा मृत्यू. एवढा आम्ही त्या मुख्यमंत्र्याच्या बोलण्याचा जाहीर निषेध करतो. एक मेंटल होतं, आमचे लाखो मेंटल होतो. तुम्ही असं समजू नका की संविधानाला ढकलवला म्हणजे काय झालं. आम्ही पुरी परभणी नाही, पुरा देश जाळून टाकू आणि तुमच्या राहणार नाही. जय भीम जय बुद्ध. पण आमच्या महिला किती येड्या होतील आणि किती येड्या होऊन शेण्या या परभणीच्या पोलिसांची काय वाट लावतील हे महिलाच्या मनात आहे. आमच्या कुणाच्या मनात नव्हतं, ध्यानात नव्हतं, काय करायचं बी नव्हतं. तर त्यानं टाइम आणला. आमचे 2 भीम सैनिक त्यानं बळी घेतले. ते बी एक तर पोलीस स्टेशन मध्ये घेतलं. बाबा एक तर तानाने गेले. या दोन्ही यायला बळीगाणं राहिला. न्याय मिळाल्याशिवाय आम्ही महिला थांबणार नाही. आमचाच माणूस पाठवला. मी त्याचा लय मेन जवळचा माणूस आहे, मी त्याचा लय फलाना आहे. अरे त्याने यावं ना, शिंदेनं इथं पहिली भेट घ्यावा ना. तो मुख्यमंत्री झाला ना,
महाराष्ट्राचा तो कशामुळे लपायला? अरे कशामुळे लपायला? त्याचा चांगला हात असल्याशिवाय मांग कोणीच लपत नाही. अरे तुला एक रोज परभणीच्या मैदानामध्ये यावा लागणार आहे त्याने.